दवाखान्याला खूप खर्च करतात, थोडंसं बदलावं लागेल आपल्याला आपला समाज आणि आपली सगळी सिस्टम. कारण हा जुनवणी परिवार आणि हे सगळे औंधमध्ये तुम्ही सगळी माणसं आणि शेतकऱ्याची थोडी खूप सुंदर शेती व्हायची तुमच्याकडं, इतकी सुंदर शेती व्हायची तुमच्याशिवाय बाजार ओपन नव्हते होत, उघडत नव्हते. खडकीचा बाजार, पुण्यातले बाजार, इतके चांगली शेतकऱ्यांची तुम्ही, पण आता राहिलं नाही ते, कारण शहरीकरण वाढतंय. पण त्याचबरोबर तुम्ही शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळं चांगला आहार घेणं फार गरजेचं आहे. काही दिवसांनी पैसे असतील पण माणसं नसतील. 2 वर्षात बघा करोडो रुपये असणार माणूसच नसणार. आमच्या भागामध्ये इंदवडी मान परिसरामध्ये पैसे खूप आहे पण माणसं खूप मारत आहेत. पैसे आहेत माणूसच नाही. 17 कोटी त्याच्या अकाउंटला घंटी गेले 38 वर्षी. काय करायचं पैशातून? मेल्यावर आहे का वर नेता पैसे? लय हव्यास सोडून द्या, जगण्यापुरते पैसे कमवा आणि मुलांसाठी काही कमवून नका ठेवू. मग ती पिऊन येऊन आणतात. आमच्याकडे झाले तसं, तुमच्याकडे काय माहिती. मुलाला कमवू दे की तुम्ही पण कमवलं ना, आयुष्यभर कष्ट केलं, मग मुलांनी करू दे की कष्ट. आयांना वाटतं मुलांनी कष्ट नको कारण नुसतं बापाने तिच्या नवऱ्यानेच कष्ट केलं पाहिजे. आया चुकीच्या आहेत आपल्याकडे थोडं. आणि आता खूप कल्चर बदलते सगळ्या सिस्टममध्ये. संस्कार काळ चांगले आहे सगळ्या गोष्टी बरोबर. आणि सगळेजण 2.5 लाख शेतकरी सध्या भारतभर आगीनं फार्मर्सच्या बॅनरखाली शेती करतो आणि 42 लाख लोकांना खायला घालतो. तर 25-26 वर्ष झालं हा ग्रुप साक्षीदार आहे. आणि आम्हाला ज्या लोकांनी घडवलं त्याच्यामध्ये तुमच्यातले जे कृषी अधिकारी शिल्पी साहेब समोर बसले, फार आमच्यासाठी सोबत काम केलं. निष्कलंक अधिकारी, म्हणजे अधिकारी कसा असावा त्याचं रोल मॉडेल आहे. तेव्हा भारतात महाराष्ट्राचे सगळे कृषीचे डायरेक्टर पण सांगायचे यांच्याबद्दल काय ते तुमच्याच बसले पुढं. खूप चांगलं काम त्यांनी आपल्या ग्रुपसाठी केलं, शेतकऱ्यांसाठी. आणि काही नाही, रात्री बेरात्री कधीही शेतकऱ्याच्या शेतावर यायला तयार असायचे, त्याला माहिती द्यायला. म्हणजे अशी चांगली माणसं तुम्ही सगळेजण चांगल्या पद्धतीचं काम करतात. या छत्रपती मंडळाने एक एक्झिबिशन घेतलं होतं 10 वर्षापूर्वी. एवढा खर्च केला त्या एक्झिबिशनला या मंडळींनी आणि त्यांच्या खर्चातून कदाचित यांना काय मिळालं माहिती नाही, पण आमच्या ग्रुपला खूप ग्राहक मिळाला आणि आम्ही बाकी करोडपती झालो या त्याच्यावर. त्यामुळे मंडळाचं खूप चांगलं आभार, खूप चांगलं काम केलं त्या सगळ्या सिस्टममध्ये. आणि म्हणून गेल्या 25-26 वर्षापासून आम्ही ते काम करतो. प्रत्येक शेतकरी 1 एकरमध्ये कमीत कमी 15 लाख रुपये कमावतो. टॅक्स नाही, ऑडिट नाही, काही भानगडी नाही. सगळे निर्वेस्ती शेतकरी, एकही शेतकरी बेताड नाही, 12ला बसत नाही, धाब्यावर बसत नाही, मटणही खात नाही, दारू पित नाही. त्याच्यामुळे कदाचित सगळे 100 वर्ष जगतील. आता आमच्याकडे 78 वर्षाचे शेतकरी 25 वर्ष शहरातल्या मुलांचा वय आहे ना, त्या 2 मुलांचं काम 1 ते 2 तासात करते दिवसभर. 25 वय आणि 73 वय इतकं मला फरक. तितकी ताकद आणि एनर्जी. पोरांमध्ये काही ताकदी नाही कारण सगळं खाणं हायब्रिड आणि बकाल सगळं झालंय. आणि तुम्हाला सगळ्यांना संधी हे सगळे स्टॉल लावलेत ना, हे कायमस्वरूपी तुम्हाला घरपोच माल देण्यासाठी. त्याच्या बाजूला भाज्यांचा स्टॉल आहे, सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, तूप आहे, धान्य आहे, सगळ्या प्रकारचं आहे. हे सगळ्यांना जाताना सगळ्यांनी नंबर देऊन जायचं आणि आठवड्यात एकदा त्यांचं मागवायचं. आहेत ना पैसे भरपूर, नको तिथं खर्चायला पैसे, खायला पैसे नाही का? खायला खर्च कर, आयुष्य वाढत आणि चांगलं खायचं, काही घाण नाही खायचं आपल्याला. चांगलं खायला काय आलं पैसे द्या, कपडे साधी घाला पण खाणं चांगलं का. परवा मी वर्ध्यावरून येत होतो, मला कॅन्सरचे पॅथॉलॉजिस्ट भेटले ट्रेनमध्ये, रेल्वेमध्ये. आणि ते एमडी म्हणजे एकदम मोठा डॉक्टर, भारतात नावाजलेले डॉक्टर मोटवारी म्हणून. तर मी म्हणलो डॉक्टर साहेब, मी त्यांच्या जागेवर बसलो होतो, म्हणलो डॉक्टर साहेब कॅन्सर कशाने होतो? त्यांनी सांगितलं आजपर्यंत बिडी, सिगरेट, तंबाखूने कॅन्सर व्हायचा. 20 वर्ष झालं 3% लोकांना बिडी, सिगरेट, तंबाखूने कॅन्सर होतोय, पण 97% लोकांना कॅन्सर रासायनिक खतावरती फळं भाज्या खाऊन होतोय. हे डोक्यात ठेवा. खूप लोकांना कॅन्सर आहे. 4 घरं सोडली की एकाला कॅन्सर आहे. आपल्याला बदलावं लागलं. आणि तुम्ही जर बदलले तर सगळे जग बदलणार. आपणच नाही बदलले तर कोणीच बदलणार नाही. म्हणून आपल्याला सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने काम करायचे. त्याचसोबत खूप लोकांना शुगर आहे, तर शुगरसाठी आपल्या सगळ्यांना स्टिविया नावाची एक वनस्पती, एक लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. साखर पूर्णपणे बंद करायची, खायचीच नाही. साखर, मीठ आणि तेल तुम्ही जे घेता ना कुठल्या तरी कंपन्याचं, बंद करून टाकायचं. काय नाही खाल्लं तर काय मरू का आपण? काय होईल? ह्या 3 गोष्टीचे सगळे आजार आहेत. काहीच खायचं नाही, अजिबात साखर खायची नाही. साखरेची जी स्टिविया नावाची वनस्पती आहे, तुम्हाला 400 रुपयाची साखर लावली लागते, त्याच्याऐवजी मी 250 रुपयाचं पॅकेट देईल तुम्हाला. त्याच्यात पैसे वाचतील. की साखरेचा सकाळी संध्याकाळी 2 वेळा जर चहा पिले कसलाच आजार येत नाही. किडनी, लिव्हर,
शुगर वाढत नाही, ऍसिडिटी नाही, पित्ताचा आजार तर लगेच बरा होतो आणि कॅन्सर होणार नाही. ह्या आजारांसाठी स्टिविया वनस्पती वापरायला सुरुवात करायचं. ज्यांना वाटते मला 250 पाकिट नाही घ्यायचं, त्यांनी कुंडीमध्ये स्टिविया लावा, 10 वर्ष टिकते. स्टिविया म्हणजे गवताचा प्रकार आहे साधा, त्या वनस्पती लावायचा. पण कुठली साखर घ्यायची नाही, भयानक आहे साखर. बनवताना पाहिजे का कुणी? एवढी घाण वास येतो, त्याचं एवढं केमिकल वापरलं जातंय. बरं, कारखानदार श्रीमंत झाला नाही कुणी, ऊस लावणारा मला दाखवाय का श्रीमंत? कारखानदार आहे, ऊसाचा शेतकरी नाही. ऊसाचा भाव काय माहितीये का? 3 रुपये किलो. प्लास्टिक आपण विकत घेतो ना, ते 150 रुपये किलो, आणि ऊसाला 3 रुपये भाव. कसं आहे कार्यक्रम बघा. 3 रुपयात पोरं पण शाळेत जात नाही आता, त्याला पण 100 रुपये लागते बसला खर्च. आणि 3 रुपयात ऊस विकला जातो ना, का महाराष्ट्र ऊस लावतो. सगळे उलट्या चांगल्या करून पडले छोट्या ते म्हणून. फक्त डायरेक्टर आणि 11 चेअरमन श्रीमंत झाले, त्याच्या पलीकडे कोणी नाही. कारखानदार कर्जबाजारी, सगळे कर्जबाजारी. आणि काय म्हणतात माहितीये का? नवं जुनं करायचं, तरी ऊस लावतात लोक. काही बिना त्याच्या आधी स्टिविया लावा, आजारात जातील ती गोष्ट. तर ते करायचे. बऱ्याच बायका घरी पावडरी वापरतात. तो रावण रेषा का लक्ष्मण रेषा नावाचा खडू वापरतात, भयानक, त्याने पण कॅन्सर होतोय. थायमीट वापरतात, फोरेट अजिबात वापरायचे. हळद वापरायची त्याच्यावर. ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या ना तुम्हाला केमिकलच्या, त्याचा 1000 रुपये किलो आहे आणि हळद 200 रुपये किलो आहे. तुम्हाला हळद वापराय काय होतं बायकांनो? जोरळं मग त्याला हळद टाका, 5 मिनिटात गायब होतात. केमिकलच्या पावडरी आणता मेडिकलमधून, चमत्कार, नमस्कार, आयुष्यात नमस्कार केला त्यांनी. या सगळे काही बी आणता तुम्ही. जाहिराती बघणारे येड्या झाल्या तुम्ही सगळ्या, नुसत्या जाहिराती बघून. ज्या जाहिरातीत तुम्ही माधुरी दीक्षित बघता आणि जे तेलाची जाहिरात आहे, त्यांना आम्ही गाण्याचं तेल घेतोय, त्या ते तेल खात नाही पण जाहिरात करतात त्या तेलात. एवढं तुम्ही नाही घेत, ते बोगस म्हणतात. मला 6 कोटी मिळतात म्हणून मी जाहिरात करते. म्हणून गाण्याचं तेल खायचं, अजिबात बाहेरचं तेल नाही घ्यायचं. तुमच्यातच कुणीतरी जुलवणी मंडळी तेल गाणं टाकावं, काय हरकत आहे? आहेच ना आपल्याकडे पण पोरं. आता तेल गाणं टाकायचा, शेंगदाणे, सोयाबीन, शेंगदाणं, सूर्यफूल, ते सगळं विकत घ्यायचं, त्याचं तेल काढायचं आणि एकच तेल आयुष्यभर नाही खायचं. 15 दिवस सूर्यफूल, 15 दिवस अजून कशाचं, असं 15-15 दिवसांनी तेल बघता. कुठलीच शरीराला सवय 15 दिवसापेक्षा जास्त. कुठली गोळी पण कंटिन्यू नाही खायची. 15 दिवस खायचे, 8 दिवस बंद करायचे. काय नाही होत, काय मरत करत नाही. मरायला तर लय घाबरतात सगळे. जे चांगलं काम करतात त्यांनी मरायला घाबरलं पाहिजे, पण चुकीचं काम करणारा तर सगळ्यात जास्त मरायला घाबरतो. आपल्याकडे ती सगळी सिस्टम आहे. म्हणून तुमचा आहार आणि इतर पहिले कंट्रोल ठेवायचा आपल्याला. आयांची जबाबदारी सगळी. तुम्ही फार चांगले आहेत, तुमच्या आया बघा कशा आहेत, त्या सारख्या बाहेर राहतात जेवायला, आणि बाहेर इतकं केलं, इतकं मसाले, इतकी घाण खातात, काय सांगू तुम्हाला. आणि परत नवऱ्याला उलटं बोलतात. आतापर्यंत ना नवरा बायकोला हाणायचा, 5 वर्षात बायका नवऱ्याला हाणतात. मला एक तरी प्रकरण दाखवा नवऱ्याने बायकोला मारली. कुठंच नाही, कुठंच नाही. सगळं आमच्या IT पार्कमध्ये पाहिलं ना तुम्ही, 1.5 लाख रुपये पगाराची माणसं रोज वाढणे हो, नवऱ्यावर आता घालते. याचं काय ऐकायचं येड्याचं म्हणजे? मी पण कमी तर तो पण कमवतो. संस्कृती बिघडली मित्रांनो, काही कल्चर सुधारलं नाही. आपल्याला सुधारणा म्हणजे काय हेच कळलं नाही, म्हणून अडचणी निर्माण होणार. म्हणून बदलायचं. तुम्ही सगळ्यांना वाटलं मुलींना नाही शिकव, काय झालं शिकवून? कुठल्याच शिकलेल्या मुलीचा संसार चांगला चाललाय मला दाखवा. काय झालं मला सांगा, काय शिकून तिला करेक्टर करायची? आमच्या इथे हिंजवडीमध्ये परवा 13 जागा भरायच्या होत्या, 5000 पोरं इंटरव्ह्यूला होती आणि पगार 27,000 आहे. तेवढा शिक्षणाचा दूर झाला, कुठतरी विचारित नाही. आणि आमची सगळी पोरं, माझ्याकडे सध्या 1,56,000 इंजिनियर सगळे शेती करतात. 1.5 लाख रुपये पोरं बिना टॅक्स महिन्याला कमवतात. गाईच्या दाराकडून दूध विकतात, भाज्या पिकवतात. तिथं 2 गदल आहेत बघा, ते पण इंजिनियर आहेत. 1.5 लाख रुपये कमवतात, छोटे छोटे मशिनरी बनवतात. कोण नोकरीत तुम्हाला 25,000 वर कोणी विचारत नाही, कुत्र विचारत नाही. कशाला शिक्षणाला पैसे लावत त्याने? आता शिक्षणाच्या ऐवजी आई वडिलांचे संस्कार फार महत्वाचे राहणार. संस्कार करा तुम्ही. आता या बऱ्याच जुन्या माणसांना घरातलं पटत नाही, कारण तुमचं कल्चर वेगळं होतं. फार चांगली माणसं तुम्ही, फार देवाधिकाची माणसं, सगळी चांगली माणसं, पण पुढची पिढी नाही ना चांगली आता. आणि त्याला तुम्ही मी कमी पडलो, संस्कार कमी पडले. सगळं फोन मोबाईल सारखं चालू असतं. त्या सगळ्या सिस्टममध्ये थोडासा विचार तुम्हाला मला त्याचाही करावा लागणार आहे. कारण चांगलं आरोग्यदायी आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला आपल्या घरातलं आचरण पण चांगलं पाहिजे, वागणूक खूप चांगली पाहिजे. तुम्हाला घरात गेलं स्वर्गात बसल्यासारखं वाटलं पाहिजे. आता घरात गेलं किरकिर चालू होती, लोकांची डोकी खूप खराब होतात. त्या बायाले बडबड करतात. आमच्याकडचं सांगतो, तुमच्या बायका काही चांगल्या असलेल्या आलेल्या, पण आमच्याकडं त्या सगळ्या सिस्टम. त्याच्यामुळे या सगळ्या यंत्रणेमध्ये थोडंसं बदलता येईल, तो विचार करा, संस्कार करा. पैसे लय मिळणार आहे आपल्याला. आपला पुणे जिल्हा म्हणजे भाग्यशाली जिल्हा आहे, त्यामुळे आपल्याकडे पैशाची कमी नसणार आहे.
पण पैसे मेल्यावरती नेता येत नाही एवढं नक्की. तर तुमच्यात आहे कोणी 2 कोटी कमरेला बांधून घ्यायला घेऊन? उलट ज्या लोकांनी पैसे कमवले तो मेला आणि पैसे वाचून वाटण्या कुणाच्या वाट्यावर किती द्यायचे, ते बी पैसे कमावण्यासाठीच मिळालं. पैसे 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 करून आणि आता बाकीचे त्या पैशासाठी मारणार आहेत, भांडणं करून मारामाऱ्या. तलवारी रिव्हॉल्वर आले तर वगैरे. आता काय कशाला पाय रिव्हॉल्वर? बरे ज्याला बिलकुल अक्कल नाही त्याच्याकडे रिव्हॉल्वर आहे. रिव्हॉल्वर असली पाहिजे चांगल्या मोठ्या उद्योजकाकडे, ज्याला त्रास आहे चांगले, त्याचा घर नाही नीट सांभाळता येईल त्याच्याकडे रिव्हॉल्वर आहे. म्हणजे सगळ्या सिस्टमचा थोडासा अभ्यास तुम्हाला मला करावा लागेल. दुश्मनी चुकीचं काम केलं तरच वाढते, चांगल्या कामात दुश्मनी नाही. आणि 1700 कोटी रुपये कमवतो ग्रुप. आमच्या बाजूला इन्फोसिस कंपनी ती 596 कोटी कमवते आणि अभिनव फार्मर्स क्लब नावाचा तुमच्या जवळचा शेतकऱ्यांचा ग्रुप 1700 कोटी कमवते. कंपनीपेक्षा कितीतरी पण. बरं याला टॅक्स नाही, ऑडिट नाही, काही नाही. ॲग्रिकल्चर इन्कमला टॅक्स नाही. तेवढी सरकारने सुंदर सुविधा दिली तुम्हाला आणि सुंदर जीवन जगतो. काही नाही, घरात भांडणच नाही, बायकोला वेळच नाही भांडायला, रोज शेतात काम येते, कायला भांडत. आणि संध्याकाळचा वेळ पैसे मदत करतो, दिवसभर आलेले पैसे मिळतात. बायकांच्याच नावावर पैसे घेतो, आमच्या नावावर नाही घेतो. आमच्या नावावर पैसे आलं तर आम्ही बाहेरला जाणार, लई उठलेली पुरुष मंडळी. तर बाया पैसे जपून ठेवतात. मी चांगल्या बायकांबद्दल बोलतो. क्लबला मी जाणाऱ्या बायका आहेत आमच्या पिताला, तुम्ही इंजवडी संध्याकाळी 7 वाजता 75% मुली दारून सिगरेट पिताना दिसतील, 25% पुरुष आहेत. मुली लई पुढे गेल्या, तुम्ही शिकवल्यामुळे त्या काय थोड्या पुढे गेल्या त्या. आता 2 मुलं झाल्यावर पण मुलगी पळून जाती, ते थोडी शिकवली का तुम्ही? हो, ते कल्चर आहे का? लय भयानक परिस्थिती आहे. शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही. काय चूक आहे त्याची? 141 कोटी जनतेला खायला घालतो, त्याच्या मुलाला मुलगी द्यायला तयार नाही. मुलीची आई आणि मुलगी म्हणते हे त्याच्याबरोबर लग्न करीन का? मग काय करतील? बालवाडीचे टीचर आहे. बालवाडीचे टीचर म्हणजे 3,500 मुलांची शी काढायची, असं काही मोठं कल्चर नाही. हे म्हणले मी असं फालतू शेतीत काम करील काय? आता शेतीतलं काम मित्रांनो काय फालतू आहे. आणि फालतू काम ना 2 महिने मी भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगणार, पिकवायचं आणि स्वतःच खायचं, विकायचंच नाही. काय खाल तुम्ही? हार्डवेअर सॉफ्टवेअर खाणार का? नोटाचा बंडल, सोनं चांदी काय खाल मला सांगा? कॉन्क्रीट खाल बिल्डिंग उकरून काय खासाल? आम्ही जर पिकवलं नाही तर अख्खा देश रस्त्यावर येईल. काही पर्याय नाही. मोदीं सही देतील. मोदी काहीतरी द्या, 2 महिने झाले चव नाही तोंडाला. काय पर्याय मला सांगा? तुमच्यात कुणी आहे का? बरं साधूनी पण मंत्राने शेती करून दाखव, त्यांना नाही जमली. शेती फक्त शेतकरीच करू शकतो. जगात सगळ्यात मोठा साधू शेतकरी. ते काम तुम्हाला, कारण तुमची पार्श्वभूमी शेतीची आहे म्हणून त्या विषयाकडे वळलो. तुम्ही लोक ही जुनवणे मंडळी, आम्ही फार फार वर्षापासून एकत्र आहोत. फार विचार चांगले आहेत आणि अजूनही फार माणसं चांगली आहेत. फार लोकांना मदत करणारी सगळी सिस्टम. आपल्याला जेवायला नसलं तरी चालून पण दुसऱ्याला देऊ दे जेवायला, ही मानसिकता असलेली मंडळी. तिथं पांडुरंगाचा दर एकादशीला खूप चांगला कार्यक्रम होतो. आम्ही खूप लोक महाराष्ट्रातून वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रमाला येत असतात. इतकं सुंदर वातावरण असतं ना, असं वाटतं आपण एका वेगळ्या कल्चरमध्ये, वेगळ्या दुनियेमध्ये, वेगळ्या सिस्टममध्ये. म्हणून तुम्हाला मला थोडंसं वेगळं जीवन जगता येईल. बायकांना तुमच्या लक्षात आलं असेल आता हळद वापरायची सगळ्या गोष्टीला. जोरळं निघालं, मुंग्या निघल्या, तुमच्या ट्रॉल्या झाल्यात आता किचनमध्ये. पूर्वी कपाटं होते, आता ट्रॉल्या आहेत. भारी माणसं तुम्ही. ट्रॉली उघडली की एवढी जोरळ आहे. फक्त चिमूटभर हळद घ्या, टाका, 5 मिनिटांनी जोरळ गायब असतात. आपण मारत नाही कोणाला, गायब करतो. आम्ही कडुलिंबाचा पालन गोमूत्राचा स्प्रे करतो, तुम्ही हळदीचा वापर करा. कायम हळदीचा डबा ठेवा. एखादा मुलगा पडलाय, सायकलवर गेला, त्याला मोठी जखम झाली, हळद आणि तूप, 50 ग्राम हळद आणि 50 ग्राम तूप मलम बनवायचा आणि तो मलम फक्त लावा, एका दिवसात जखम बरी होईल. तूप आणि हळद. अजिबात मेडिकलमध्ये जाऊ नका. आतापर्यंत फर्स्ट एड बॉक्स असायचा एवढा, आता तुमच्या घरी कप्पे झालेत. मेडिकल दुकानापेक्षा जास्त मटेरियल बायकांकडे घरी, एवढी औषधे. हो, औषधावर जगतील काय मानतं मला माहिती नाही. औषधच लागली नाही पाहिजे असं जीवन जगायचं, त्याला चांगलं जीवन मानायचं. एक जण म्हणलं, मी तुम्हाला माहिती आहे का नाही, 62 वर्ष जगलो, त्याची निम्मी वर्ष ऍडमिट होता. त्या जगण्याला अर्थ आहे का? कुत्र्यासारखं जगणं झालं ते. त्याचा काही सिस्टम आहे. अजिबात औषध गोळी नाही लागली पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी अर्धा तास योग, प्राणायाम, मेडिटेशन जशी ही लोक करत असतील, त्यांच्या तब्येती बघून आणि वय बघून वाटते. रोज त्याला वेळ द्यायचा अर्धा तास. त्याच्यानंतर आहार चांगला, सकाळी 9च्या आत जेवायचं. बायकांना जरा लवकर उठून स्वयंपाक करा. तुमचा स्वयंपाकच 12 वाजेपर्यंत चालतो. 40 रुपयाला राईस प्लेट मिळते, तुमचा स्वयंपाक 750 रुपयाला पडतो, तोही महाग आहे. त्यामुळे लय बायकोच्या हातचा आग्रह नको आता खायचा. मी अनेक देशात फिरलो, तिथं बायका स्वयंपाकच बनवत नाही,
बाईचा स्वयंपाक 1000 रुपयाला, मेसमध्ये 50 रुपयात डबा मिळतो, ऑर्गॅनिक डबा पण मिळतो तिथे. सरळ लोक घेतात आणि डायनिंग टेबलवर जाऊन जेवतात आणि दोघं नोकरी करतात. आता आपणही नोकरी करतो, बायकोही नोकरी करते, तिथून येऊन तिने स्वयंपाक करायचं ही पद्धत चुकीची. बिचारीला खूप काम आहे, नोकरीवाल्या बायकांना खूप त्रास आहे. मी पुण्यामध्ये गेल्या 22 वर्ष 18,000 लोकांना बास्केट देतो घरपोच. सगळे एमडी डॉक्टर माझे ग्राहक आहेत, सगळे पुण्याचे 74%. आणि ते सगळे डॉक्टर सांगतात माऊली आम्ही गोळ्या औषधं खात नाही, लिहून देतो पण खात नाही आम्ही तुझ्या भाज्या खातो. मी म्हणलो डॉक्टर साहेब मी कोण आहे तुमचा? ते म्हणजे फॅमिली फार्मर. ज्ञानेश्वर बोडके हे त्यांचे फॅमिली फार्मर आहे. आम्हाला फॅमिली डॉक्टरची गरज नाही. 26 वर्षात 1,56,000 शेतकऱ्यांनी औषध आणि गोळी खाल्ली नाही. किती खर्च कमी झाले सांगा? हे ना, औषध गोळ्यांचा खर्च म्हणजे प्रॉफिटच झालं ना ते नकळत. याचं कारण का? शेतात रोज काम करतो, रोज 2 तास तरी काम करतो आणि आम्हाला काही लाज नाही वाटत शेतात काम करायचं. लोक दारू विकतात त्यांना लाज नाही वाटत आणि शेतात काम करायची लाज वाटते. मी माझ्यामुळे कुणाला बरबाद नाही करत, आम्ही आयुष्य वाढवतो लोकांचं. त्या सगळ्या लोकांना भारतामध्ये 42 लाख लोकांना मी कोरोनाच्या काळात भाजी पुरवत होतो. मी म्हणजे आमचा ग्रुप. मी त्यांना विचारलं दादा कोरोना झाला का? नाही म्हणजे मग 3 वर्षात घरातलं एकही कोरोनाने आजारी नाही. त्याच्या 70% लोकांनी इंजेक्शनच घेतली नाही. इंजेक्शन घेतलेल्यांची काय अवस्था आता तुम्ही मी बघतोय. इंजेक्शन त्याच्यासाठी घेतली की लवकर माणसं आजारी पडली पाहिजे आणि हॉस्पिटल चालली पाहिजे. त्याच्यासाठी बघा ना, कोरोनानंतर किती आजार वाढले. कोरोनानंतर आजार कमी व्हायला पाहिजे होते. कोरोना म्हणजे तुमच्या शरीरात कंट्रोल ठेवणारी यंत्रणा आहे. वरती बसून यंत्रणा चालवतील, काही पण तुमच्याकडून करून घेऊ शकते. म्हणजे ह्या सगळ्या यंत्रणा बदलता येत. आता तुम्हाला मला बदलावं लागेल. म्हणून सगळ्या बायकांना मला एक विनंती करायची की बाल्कनी, टेरेस, घराच्या बाजूला थोडीशी जागा आहे, 25 कुंड्या तिथे ठेवायच्या आणि त्या 25 कुंड्यामध्ये तुम्हाला रोज कोथिंबीर लागते, मिरची लागते, श्रावणी घेवडा, एखादी फळभाजी लागते, भेंडी लागते, बरोबर ना? एवढ्याच 5-5 कुंड्यामध्ये लागवडी करायच्या आणि त्याच्यासोबत ठेवायचे तुम्हाला औषधी वनस्पती. खोकला येतो घरात, आडुळशाचं 1 पान एवढा गुळ टाकून प्यायलाभर पाण्यात उकळायचं, प्यायचं, 5 मिनिटात खोकला राहतो. तुमच्या घरात खोकल्याच्या मी बाटल्या पाहिल्या, तो दारू सारखा वास येणार सगळ्या खोकल्याच्या बाटल्या, म्हणजे दारू घे. पूर्वी लोक खोकल्यासाठी दारू प्यायचे, बरोबर? दारू सगळ्यात घातक. महाराष्ट्राची वाट लावली दारूने, हे डोक्यात असू द्या. सरकारला मिळतो टॅक्स, त्याच्यामुळे ती काय बंद करणार नाही. कालच मला एक जण म्हणजे तुम्ही सरकारला विनंती करून दारू बंद करा ना, म्हणजे ती करतील का? तुम्हाला चांगली रेल्वे स्टेशन पाहिजे, तुम्हाला चांगली विमानतळ पाहिजे, तुम्हाला चांगले रस्ते पाहिजे, त्यांना पण खर्च करायचा आहे ना. 141 कोटी लोकसंख्या आहे, लोकसंख्या प्रचंड आहे ना. जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या भारत सरकारची आहे, आपल्या भारताची. एवढा मोठा लोकसंख्येचा देश तरी सगळे म्हणतात माणसं मिळत नाही का आम्हाला? ही एवढी काय करतात? ही तुकार आहेत सगळी. पाण्याच्या टपरीवर जातो मी विदर्भ मराठवाड्यात, 50 लोक एका टपरीवर, अर्धा किलोमीटरला टपरी. लय पीक वाढले, ती तर कशी माणसं आहेत मला सांगा? मोकळी लोक. आणि इथं सरकार इतकं घाणे, सगळ्या सारख्या सवलती देतात गरीबाला. त्या गरीबाला फुकट धान्य मिळायला लागलं, सगळं मिळायला लागलं, ते कामाला येईल का तुमच्याकडे? कामच करीत नाही ते. आता 2 टाइम पिऊन तराटे उठवायला जायला लागते शेतकऱ्याला. त्याला तुम्ही सगळे जर बाहेर शेती घेऊन करताय, काय अवस्था आहे मला सांगा? परवडते का ती शेती? माणसंही मिळत नाही. बरं, मिळालेला माणूस काम नाही करीत, कामच नको, आळशी करून टाकले त्याला. फुकट देतात ना सगळं, काही फुकट कुणाला देऊ नका, काही देऊ नका. मी मागितलं का तुमच्याकडे काय फुकट? मी म्हणतो माझा भाजीपाला घ्या, त्याच्यावर मी श्रीमंत होईल. बरं, मी तुमचा फायदा काय करेल? माझा भाजीपाला, दूध, धान्य, फळं, सगळं गाईचे पदार्थ तुम्ही जर घेतले तर तुम्ही 2 लाख रुपये दवाखान्याला खर्च करताय. मी फक्त 20,000 हे सगळं देईल 5 लोकांच्या कुटुंबाला वर्षभरात, आणि 1,80,000 तुमची बचत करा. ऑर्गॅनिक हा दवाखान्याचे खर्च 0 आहे, गोळ्यांचा खर्च 0 आहे, औषधांचा खर्च 0. असू दे ते थोडंसं महाग. केमिकलची भाजी 15 रुपये पाव, ही 17 रुपये पाव, 2 रुपये काय होते जास्त द्यायला? मॅगीला देताना काय कचाकच पैसे, त्याच्यात 20 आहे. कुरकुऱ्याला देताना कचाकच पैसे, त्याच्यात 20 आहे. ते तिथं का भांडत नाही तुम्ही सगळेजण? माझी तुम्हाला या निमित्ताने विनंती, माझा बाप्पा आहे, बरोबर ना? बाप्पाच्या समोर सगळ्यांना खरंच बोलायचं, म्हणून बदलायचं. मला तुमच्याकडून हे पाहिजे, सगळ्या मुळशी, मावळ, बोरवेल्ल्याच्या शेतकऱ्यांना त्यांच्याकडून तुम्ही मटेरियल घ्यायचं, हातगाडीहून घ्यायचं नाही, मॉलमधून घ्यायचं नाही. कशाला घेता? हातगाडीवाले काही चांगले आहे का? असंच पडायचं खाली आणि तेच परत भेंडी विकतो लोकांना. बगलत खाली तो त्याच हाताने दोन्ही दाखवतो, दोडका दाखवतो. ते सर्रास चालले. किती दिवस चालणार हे सगळं? का आपण चांगलं खात नाही? आता बदलायचं. भरपूर मोठ्या प्रमाणावर मीठ सांगितलं तुम्हाला, मिलेट सांगितलं. मिलेट म्हणजे भरड धान्य. मुलांना खीर करून द्या सकाळची भरड धान्याची. दिवसभर त्याला दुसरं काही घेऊ नका. त्यांच्या तब्येती बघा, त्यांची बुद्धी बघा, सगळं होऊन जाईल.
सगळं दुधाचे पदार्थ, तूप बीप सगळं सगळ्यांचं हे विकलं गेलं पाहिजे. जाताना सगळ्यांनी घेऊन जा. लगेच म्हणणार 2 रुपये महागे, दवाखान्यापेक्षा कमीच आहे ना. तिथं 2 लाख घालवतं, तिथं 2च रुपये वाढून द्यायचे. मेडिकलपेक्षा तर कमीच आहे ना. 1 रुपया 10 पैशाला जे इंजेक्शन बनतं ना, त्याची MRP 10,700 रुपये वितरण, एवढं मार्जिन आहे त्याच्यात. एक मेडिकल झालं तर 100 मेडिकल लाईनी होत्या एकाच माणसाची. त्या सगळ्यांचे धंदे चालले. आपला धंदा कुठे गेलाय? आपला काय करतो मला कळत नाही. आमच्या शेतकऱ्यांचा म्हणजे आपला म्हणून बदलायचं आणि शेतकऱ्यांना तुम्हाला साथ द्यावी लागेल. याच्यासाठी जोपर्यंत शेतकरी जिवंत आहे तोचपर्यंत जगातली माणसं जगतील. ज्या दिवशी शेतकरी संपला सगळ्यांवरती होळी येणार, चिमगा होणार सगळ्यांचा. कारण खाणं फक्त शेतीतच पिकतं, बाकी कुठेही पिकत नाही. अजून कोणी मंत्र टाकून पण शेती केली नाही आणि होत नाही तसं काय. कॉम्प्युटरवाले पण अजून शेती करू शकत नाही बटन दाबून. म्हणून थोडंसं बदलून थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आपण सगळेजण मिळून काम करू. त्या किचन गार्डन मध्ये 25 कुंड्या, त्याच्यामध्ये स्टिविया नावाची एक वनस्पती ती एक लावायची, बेसिल नावाची वनस्पती म्हणजे तुळस ती एक लावायची, एक स्टिवियाचं पान, एक बेसिलचं पान आणि एक लिंबूची फोड. त्याचे काढे 2दा प्यायचे, यांना पण द्यायचे बिचारांना. 100 वर्षाचं आयुष्य मिळेल. शुगर नाही, BP नाही, कॅन्सर नाही, काही होत नाही. त्याचबरोबर किडनी आणि लिव्हरसाठी पण काम करतं. झालं काम आपलं. सध्या हेच खूप आजार आहेत. खाणं चांगलं पाहिजे. बायकांनो काही करा, खाणं तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही केमिकलची भाजी, केमिकलचं खाद्य अजिबात घ्यायला लावा. तुम्ही म्हणजे स्वस्त आहे काय ते बघता, बरोबर ना. तुमची लिपस्टिक स्वस्तातली मागता का? ती नाही चालत स्वस्त आहे ना. ती फार इम्पोर्टेड घ्या, अख्खे वट खराब करणारी, ते चालते. त्या सगळ्या सिस्टम होती. हळद खायला, ओली हळद खायला शिका. ओली हळद, पांढरी हळद मेकअपसाठी चालते. एवढाच हळदीचा तुकडा खिसा, 10 दुधाचे थेंब टाका, चेहऱ्याला लावा. पार्लरला जायची गरज नाही महिनाभर, इतका सुंदर चेहरा होतो. पिवळी हळद खिसून भाजीत वापरा. पिवळी हळद इम्युनिटी बुस्टर आहे. रात्री झोपताना थोडंसं दूध सगळ्यांना, तर दूध पण पुतना राक्षसनीचं नको, पिशवीतलं दूध देशी गाईचं. जसं आईचं दूध तसं गाईचं दूध, देशी गाईचं. ते दूध आपल्याला सगळ्यांना वापरायचं. त्याच्यात हळद टाकायची आणि रोज रात्री झोपताना प्या. पोट पण साफ होतं आणि इम्युनिटी वाढते. इम्युनिटी मध्ये प्रतिकार क्षमता, रोग प्रतिकार शक्ती वाढायचं काम ते हळद करते. ते करायचं. आणि काळी हळद सध्या कॅन्सरला खूप चालले. काळी हळद 2020ला परमिशन मिळाली. आपल्याकडे खूप लागवडी झाल्यात आणि कॅन्सरसाठी तर सगळ्यात चांगलं औषध आहे. त्याच्यामुळं आपण काळ्या हळदीचा वापर चांगल्या पद्धतीने करायचा. नमस्कार. भाज्यांमध्ये कुंड्यांमध्ये लागवडी करा या सगळ्या. लेटूस, ब्रोकली हे पण पदार्थ थोडं थोडं 2-2 झाडं लावा. मुलगा शाळेतून आला, एक कोबी कापा, कच्चा खायला देताना. इतका सुंदर लागतो ऑर्गॅनिक वरचा कोबी. आपण सगळेजण जो रासायनिक खतांवरचा कोबी खातो तो कोबी रबरासारखा लागतो, मोठा साईजचा. आणि हा कोबी ओल्या नारळाच्या खोबऱ्यासारखा लागतो. त्यामुळे थोडंसं वेगळं काम आपल्याला निमित्ताने करायचं, कारण आहार चांगला असला पाहिजे. हे सगळ्या लागवडी घरी करा. अर्धा ग्लास एका कुंडीला पाणी लागतं फक्त. तुम्ही पाणी खूप घालता. तुमची तुळस कुणाची जगत नाही, कारण तुळशीला खूप पाणी लागतं. तुळशीला पाणी शिंपडायचं असतं. तुम्ही तांब्याभर वाजता, एवढं पाणी लागत नाही. 150 ml पाणी लागतं फक्त. बऱ्याच बायका आम्हाला सांगतात, मी 3,500 किचन गार्डन केले पुण्यामध्ये. मुंबईमध्ये 16,000 घरांमध्ये किचन गार्डन करून गेले. सगळ्या बायकांचं एकच, आमची तुळस जगत नाही. मग